आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रेवती आंटी, अहो कधी येणार आहे तिचा बाप? कधी येणार आहे तो? बघ हॅलो मॅडम, तुम्ही सांगितलेल्या एरियामध्ये मी शोधलं त्या माणसाला. एक माणूस सापडला आहे. पण काय? मला काही पण बिन ऐकायचं नाहीये, कळलं? तिथेच थांबा आणि त्याला ताब्यात घ्या. येते मी. सापडला. बिट्टीचा बाप सापडला. रिअली? बिट्टीचा बाप कोण आहे हे जर कळलं ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी इझी होतील. खरंय, आलेच मी जाऊन. कुठे राहिला माणूस? अरविंद बजाज नावाची व्यक्ती सापडली ना की पैठणकरांच्या घरात भूकंप येईल. दुम. खरे कुठे तो? सापडला? शोधला त्याला? अरविंद बजाज? हो, सापडला. अरे मग बोलव ना त्याला. हो. मॅडम, अरविंद बजाज. हॅलो मॅडम, फोटो आहे, फोटो. कोण आहे हा? अरविंद बजाज. म्हणजे देऊ का एक मुस्काडी? कसं शक्य आहे हे? हो मॅडम, नाशिक मध्ये आणि त्या बाळाचा जन्म झाला या गावामध्ये या नावाचं दुसरं कोणच व्यक्ती नाही. हा, 2 मुलं सापडली पण ती लहान आहे, ती काय कामाची नाही. मॅडम, मला वाटतं म्हातारचळ असेल. कट वेळ वाया घालू ना माझा. अरे काम धड जमत नाही तुम्हाला? अहो मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही दिलेला लहान बाळाचा फोटो त्याला दाखवला सुद्धा, धमकावलं, मारलं सुद्धा, पण तो बोलला मी नाही ओळखत तिला. एक काम धड जमत नाही, वेळ वाया घालवलास माझा. हे घे, निघ. मॅडम, तुम्हाला गॅरंटी आहे का अरविंद बजाज नावाचा कोणी व्यक्ती आहे? निघतो का ताई? हेच खरं नाव आहे. कसं कळणार आहे मला? ती देविका खोटं तर बोलत नाहीये ना? बिट्टी, प्रसाद असं उडवून नाही खायचा बाळा. ए बिट्टी, तू देविका आईला विचार ना, लहानपणी तुला कुठलं गाणं आवडायचं? का तू आणि पार्टनर मला झोपवणार आहे का? आहे ना एक गाणं, बिट्टीला ते खूप आवडायचं. एकदा गाऊन दाखवा ना. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above, world so high, like a diamond in the sky. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. छान. पण तुम्हाला इंग्लिश पण येतं? हो, एका 3 स्टार हॉटेलमध्ये मी रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होते ना, सो इंग्रजी येणं खूप गरजेचं होतं तेव्हा. 3 स्टार हॉटेल म्हणजे काय? बाळा, लोक जेव्हा एका गावाहून दुसऱ्या गावाला जातात ना आणि त्यांच्याकडे राहायला घर नसतं, तेव्हा त्यांना हॉटेल्समध्ये राहावं लागतं. आणि अगदी चकचकीत हॉटेल असतं ना जे, त्याला 3 स्टार म्हणतात. तिथे राहायची, खायची, प्यायची सगळी सोय असते. म्हणजे तिथे खूप श्रीमंत लोक येत असतील नाही? हो, श्रीमंतही आणि फसवेही. ज्यांना इतरांच्या भावनांची
काही घेणं देणं नसतं. देविकाई, तू आलीस, पण मग बाबा का नाही आले? बाबा कुठे? त्यांचं नाव काय होतं? बिट्टी अगं, बाळा, त्यांचं नाव अरविंद होतं. मॅडम, तुम्हाला गॅरंटी आहे का अरविंद बजाज नावाचा कोणी व्यक्ती आहे? मग ते का नाही आले? त्यांना तू नको होतीस बाळा. एकेकाळी भरपूर प्रेम करणारा माणूस तुझ्या जन्मानंतर अचानक बदलला. त्यामुळे तुझ्या बाबांबद्दल न बोललेलंच बरं बाळा. सॉरी देविकाई. नाही ग बाळा, सॉरी का म्हणतेस? प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी प्रश्नांची उत्तरं न मिळणंच आपल्यासाठी फायद्याचं असतं. असो, असंही तुला तुझा पार्टनर मिळालाच आहे की. हो, तो एकदम बेस्ट आहे माझा पार्टनर. खोटारडी आहे ही बाई, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पैसा लुबाडायला नवीन डाव तर नसेल ना हिचा? ही भोळी दिसते पण तशी नाहीये ही. खोट, सरळ सरळ खोटं बोलते ही बाई. मलाच कळायला हवं होतं नाव. अरविंद बजाज नावाची व्यक्ती ह्या फाटक्या बिट्टीचा बाप असूच शकत नाही. पक्की खोटारडी आहे. मग आता काय? मला तर वाटतंय कल्लूचा नवीन प्लॅन आहे हा. मागच्या वेळी त्याला पैसे मिळाले नाहीत ना, म्हणून खरी आई पाठवली, आणि आता हा खेळ रंगवतोय. पैसे उकळायचे त्याला. पण आता करायचं काय? बिट्टी सकट त्या बाईला किंवा तिला एकटीला इथून हकलून द्यावा लागेल. त्या बिट्टीच्या नावाखाली सगळं खाऊन जाईल ही बाई. काहीतरी करावं लागेल. कसंही करून तिला इथून हकलून द्यावं लागेल. छोटे बाप्पा, तू मोठ्या बाप्पांना माझा निरोप दिला नाहीस ना?